नमस्कार, टॉप दीपाली चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण कांदे पोहे बनवणार आहोत। त्यासाठी मी 1 वाटी पोहे घेतले आहे, स्वच्छ धुवून भिजवून घेतले आहे। असे एक पण मोकळे करायचे व्यवस्थितपणे भिजून झाल्यानंतर। असे एकदम असे मऊ लुसलुशीत झाले पाहिजे। स्वच्छपणे धुवून घ्यायचे आहे त्याला। त्यानंतर मी साहित्य घेतले आहे, 2 मीडियम आकाराचा कांदा बारीक कापून घेतलेला आहे, शेंगदाणे, कोथिंबीर, कढीपत्ता, हिरवी मिरची आणि 1 मीडियम आकाराचा टोमॅटो कापून घेतलेला आहे छोटा। त्यानंतर जिरे, मोहरी आणि हळद हे साहित्य मी पोहे बनवण्यासाठी घेतलेले आहे। आता आपण कढई घेतली आहे, तापायला ठेवलेली आहे, त्यामध्ये आपण बारीक केलेला कांदा परतून घेणार आहोत। व्यवस्थितपणे परतून घ्यायचा आहे। व्यवस्थितपणे परतून घ्यायचा आहे। त्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकणार आहोत, लाल होऊन द्यायचं आहे पूर्ण व्यवस्थितपणे, आणि थोडंसं मीठ टाकणार आहोत परतायला। कांदा परतताना नेहमी मीठ थोडंसं टाकीमुठभर मीठ टाकावं, त्याने कांदा लवकर लाल होतो, तर व्यवस्थितपणे परतला जातो। कांदा व्यवस्थितपणे परतून घेत आहे, त्यामध्ये मी थोडंसं मीठ, 1 चिमूटभर मीठ टाकते। कांदा आपण व्यवस्थितपणे लाल करून घेणार आहोत। पोहे आपले भिजवून एकदम मोकळे झालेले आहे, मऊ लुसलुशीत। स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। कांदा व्यवस्थितपणे लाल करून घ्यायचा आहे, लाल करून झालेला आहे। आपण एका साईडला करून घेणार आहोत। एक उकळी तेल घ्यायचं आहे। आता कढीपत्ता आपण, त्यानंतर आपण शेंगदाणे तळून घेणार आहोत। व्यवस्थितपणे लाल करून घ्यायचे आहे। कढीपत्ताही चांगल्यापणे परतून घ्यायचा आहे।
हिरवी मिरची परतून घ्यायची आहे. लाल करून झाले व्यवस्थित. टोमॅटो परतून घ्यायचा आहे. त्यामध्ये थोडं अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी, व्यवस्थितपणे परतून घ्यायचं आहे. अर्धा चमचा हळद, मिश्रण व्यवस्थितपणे परतून घ्यायचं. यासाठी आपण 2 मिडियम आकाराचे कांदे, टोमॅटो 1 मिडियम आकाराचा, त्यामध्ये जिरे, मोहरी, हळद, कढीपत्ता, हिरवी मिरची, शेंगदाणे हे सर्वपणे व्यवस्थितपणे आपण परतून घेतलेलं आहे. यामध्ये आपण आता पोहे ऍड करणार आहोत. पोहे आपले व्यवस्थितपणे भिजवून झालेले आहेत, मोकळे मऊ लुसलुशीत झालेले आहेत. ते आपण याच्यामध्ये परतून घेणार आहोत. त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ ऍड करणार. हे सगळं एकत्रपणे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे. त्यामध्ये आपण नंतर मीठ ऍड करणार आहोत. चवीनुसार मीठ ऍड करायचं आहे. त्यामध्ये आपण पोहे परतून घेतले आहे. आता कोथिंबीर ऍड करणार आहोत. यामध्ये आपण एक ताट आता 5 मिनिटं आपण वाफ देऊन घेणार आहोत. पाच मिनिटं झालेले आहे. आपण सर्व पोहे मिक्स करून घेणार आहोत. व्यवस्थितपणे परतून घेणार आहोत.
बनवून झालेले आहेत. अशा प्रकारे आपले कांदा पोहे तयार झालेले आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, टॉप दीपाली चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत नमस्कार.